मुंबईचं बांद्रा कुर्ल्याचं इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर मोदींनी पळवलं आणि या सगळ्या बाबतीमध्ये फक्त गुजरात 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 आणि खूप डेंडोरा पेटला की महिला आरक्षणाचं बिल आम्ही आणलं असताना काँग्रेसने त्याला विरोध केला. त्यांना फक्त लोकसभेचं महत्त्व कमी करायचं म्हणून त्याकरता दोन गोष्टी केल्या. भाजपच्या काळामध्ये एकाही राजकीय नेत्यानं जबाबदारी घेताना दिसतोय का आपण? UPA सरकारचं मी सांगतो आमच्या वेळेला त्यांच्यावर आरोप झाल्याबरोबर आरोप सिद्ध झाला नाही, ते आरोप झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला. नमस्कार. आज आपण आपल्या विशेष मुलाखतीमध्ये एका अशा नेत्याला भेटणार आहोत ज्यांची ओळख फक्त माजी मुख्यमंत्री म्हणूनच नाही तर एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व तसेच मिस्टर क्लीन अशी आपली एक इमेज जपणारे, त्याचबरोबर नो नॉनसेन्स या तत्वावरती काम करत थेट मुद्द्याला हात घालणारे असे आपले महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब. नमस्कार सर. नमस्कार. आपण आत्ता सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला, जो राजकीय घोडेबाजार चालू आहे, पैशांचा वापर करून पक्ष बदलले जात आहेत, तर त्याबद्दल विरोधी पक्ष म्हणून आपली काय भूमिका आहे? नाही, विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका दिल्लीतून राहुल गांधी खडगेजी हे नेहमी सांगत असतात ती आमची भूमिका आहे. पण त्या पलीकडे जाऊन माझी एक नागरिक म्हणून जी भूमिका आहे, अत्यंत दुःखद परिस्थिती निर्माण झालेली आहे, संतापजनक झालेली आहे असं म्हटलं तरी चालेल. लोकशाहीचा खून केला जातोय आणि आता देशात विशेषतः महाराष्ट्रात तरी लोकशाही अस्तित्वात आहे असं काही म्हणता येणार नाही. ज्या प्रकारे नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, म्हणजे तिकीट कोणाला द्यायचं आपापल्या पक्षाने ते सुद्धा ठरवण्याकरता पैशाचा वापर झाला आणि अशा लोकांना तिकीट त्यांनी आपल्या पक्षातून घेतलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी अर्ज माघार घेतला. 6-7 माणसं बिनविरोध निवडून आली. पैशाचा इतका म्हणजे बाजार चाललेला आहे निवडणुकीमध्ये, विधानसभेमध्ये पण पाहिलं की कशा प्रकारे पैशाचा वापर झाला. आणि आता जे पक्षांतर झालेलं आहे, पहिल्यांदा 2021ला जे झालं त्यामध्ये एकनाथ शिंदेंना त्यांनी बहुतेक 40 आमदार गवसले, अजित पवारांना काही आमदार मिळाले, त्यांनी शरद पवारांचा पक्ष फोडला आणि या सगळ्याला दिल्लीच्या या नंबर 1 नंबर 2 चे आशीर्वाद होते, मोदीचे आणि शहाचे आशीर्वाद होते. कुणी जर असं म्हटलं की नाही महाराष्ट्रात झालं आम्हाला काय माहीत नाही, तर ते म्हणजे असं वेडाचं पांघरून सोंग पांघरून उपयोग नाही आहे. त्यांच्या ॲक्टिव्ह प्रोत्साहनातून हे पक्षांतर झालं. त्यानंतर दुसरी दुर्दैवी बाब अशी आहे की आपल्या देशामध्ये राजीव गांधींनी 1980च्या दशकामध्ये पक्षांतर बंदी कायदा पहिल्यांदा आणला, कारण उत्तरेच्या काही राज्यामध्ये घोडेबाजार सुरू झाला होता आणि एका दिवसात 2-2दा माणसं इकडे गेली तिकडे गेली. ते थांबवण्याकरता चांगल्या उद्देशाने राजीव गांधींनी पक्षांतर बंदी विधेयक आणलं. त्यामध्ये 1/3 खासदार जर फुटले तर त्यांना परवानगी दिली गेली. पुढं 2003 साली पंतप्रधान वाजपेयी आणि जेटली यांनी त्या पक्षांतर विधेयकामध्ये बदल केले आणि 2/3 अट टाकली. आणि मला आठवते संसदेमध्ये बसलो असताना अरुण जेटली स्वतः मला म्हणाले की पृथ्वीराज आता 2/3 अट टाकल्यामुळे आता बिलकुल पक्षांतर होणार नाही. मला अरुण जेटलींचे ते शब्द आजही आठवतात. महाराष्ट्रात जे काही घडलं, आता ठीक आहे, कोणाला तरी मुख्यमंत्री व्हायचं होतं, कोणाला पदं पाहिजे होती, मंत्री पाहिजे होते, त्यांनी घोडेबाजार केला, 50 खोके काय चाललं होतं ते घेतलं. पण माझा राग आहे सर्वोच्च न्यायालयावर. हा खटला सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित असताना सरन्यायाधीशांनी ह्या खटल्याची सुनावणी का लावली नाही? म्हणजे निर्णय न घेतल्यामुळं जो लोकशाहीचा खून झाला, लोकशाहीची जी अपरिमित हानी झाली, ती कधी भरून निघणार नाही. आणि ती मालिका आता आज पुढे चालली. आता 6 गेले, टेक्निकली कदाचित 2/3 असतील ते नंबर, पण हा घोडेबाजार आहे. आज आकडे बोलले जातात की आमदाराची किंमत जर 50 खोके तर खासदाराची किती, असं त्रैराशिक मांडलं जातं आहे. आणि त्यामुळं काय झालं की माझं स्पष्ट मत आहे की संबंध पक्षांतर बंदी विधेयक खारिज केलं पाहिजे, रद्द केलं पाहिजे आणि अगदी सोपं विधेयक आणलं पाहिजे. तुम्ही पक्ष बदलला की राजीनामा दिलाच पाहिजे. पक्ष बदलायचा तुम्हाला अधिकार आहे, पण पक्ष बदलून इकडून तिकडे उड्या मारायच्या, ह्या भागावर त्या भागावर, हे बिलकुल खपवून घेता कामा नये. पण ते मोदी आणि अमित शहा यांच्या आशीर्वादानं
आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रोत्साहनामुळे हे सगळं घडतंय. आणि मला वाटतं की एखाद्या माणसानं काही 5-50,000 लाखभर रुपये घेतले एखादी काम सरकारी करायला, ते एक वेगळं समजू शकतो आपण किंवा एका बाजूला गोष्ट आहे. पण हा जो भ्रष्टाचार आहे लोकशाहीचा, हा लोकशाहीला गळ्याला नख लावण्याचा प्रकार आहे आणि त्यामुळं अतिशय चीड येणारे प्रकार होतोय. आणि मला वाटतं की आता महाराष्ट्रात काही लोकशाही अस्तित्वात नाही. EVM मशीन्सवरती मध्ये आणि मतदार याद्यांमधल्या घोळांबद्दल राहुल गांधींनी बऱ्याच पुराव्यांसह गोष्टी मांडल्या. तर त्यानंतर काही पक्षांनी आपल्या इथल्या प्रादेशिक पक्षांनी अशी भूमिका घेतली की संपूर्ण आत्ता घेतली ॲक्च्युली विधानसभेनंतर, की पूर्ण निवडणूक प्रक्रियेवरती किंवा त्याच्यावरती आपण एक प्रकारे हे टाकू, बहिष्कार टाकू. तर ह्या संदर्भात काय तुमचं मत आहे? 2-3 गोष्टी मी थोडेसे करेक्ट करू इच्छितो. महाराष्ट्राच्या लोकसभेचा 24चा निकाल आपण पाहिला. भाजपचा दारुण पराभव झाला होता. महायुतीला खूप कमी जागा मिळाल्या. महाविकास आघाडीला 48 पैकी 31 जागा मिळाल्या, एका पक्षाने घेतली. आणि लगेच 4 महिन्यामध्ये इतका निकाल बदलला कसा? राहुल गांधींनी जो मुद्दा उपस्थित केला तो SIRचा आणि मत चोरीचा, म्हणजे ज्या प्रकारे मतं गाळली गेली आणि ज्या प्रकारे मतं वाढवली गेली, आपल्या लोकांची जी पतं देणारे दुबार तिबार मतदान करणार अशा लोकांची. राहुल गांधींनी EVMचा मुद्दा आता नाही घेतलेला. EVMमध्ये घोटाळा आहे का? नाही असं म्हणता येणार नाही, आणि आहे याचा पुरावा अजून सापडत नाही. मला जर सापडत नाही तर मी त्यावर काही EVM बोलणार नाही. प्रादेशिक पक्षांकडून, आपण आता नाव नाही घेऊयात, पण प्रादेशिक पक्षांकडून असं आरोप केले जातात. त्यानंतर मग निवडणुकीवरती भ्रष्टाचार बहिष्कार टाकले. म्हणून आता राहुल गांधींनी जी भूमिका घेतलेली आहे ती निवडणूक याद्याचं शुद्धीकरण झालं पाहिजे. आता त्यामध्ये तुम्ही SIR प्रक्रिया लाभून जर एका ठराविक वर्गाची जर मतं कापली, जे बंगालमध्ये झालं, बंगालमध्ये ममता बॅनर्जींना जेवढी मतं कमी पडली त्याच्यापेक्षा जास्त मतं SIR प्रक्रियेमध्ये रद्द केली गेली होती. म्हणजे प्रश्नचिन्ह तिथं उपस्थित राहिलेलं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये मी जेव्हा ॲनालिसिस केलं तेव्हा अनेक लोकांची मतं माझ्याच मतदारसंघामध्ये दुबारा 3-3, 4-4, 5-5, 7-7 वेळेला होती. आणि त्या लोकांनी जर दुबारा मतदान केलं असेल, मला माहीत नाही कारण माझ्याकडे ते आकडे नाहीत, तर मी निवडणूक जिंकता येणं शक्य नाही. कारण माझ्या निवडणुकीमध्ये मला 2019ला पडलेल्या मतापेक्षा जास्त मतं मला 2024ला पडली. पण विरोधकाला त्याच्यापेक्षाही जास्त पडली, ती वाढवलेली मतं होती. म्हणून सगळ्याच निवडणूक प्रक्रियेवर आमचा खूप थेट आक्षेप आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये काही घोटाळा होऊ शकतो का? होत नाही असं मी म्हणणार नाही, होतो याचा पुरावा नाही. परंतु त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून पाश्चिमात्य देशामध्ये जिथं जिथं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरलं जातं तिथे ज्या प्रकारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा विरोधी पक्षांचा विश्वास संपादन करण्याकरता सरकारकडून जे काही केलं झालं हे आपलं सरकार काही करत नाही. पण आमची एक मागणी आहे की ठीक आहे, त्यात घोटाळा आहे का नाही हे मला माहिती नाही, आमच्या पक्षाची भूमिका वेगळी असू शकते. पण माझी मागणी आहे की तुम्ही गो बॅक टू पेपर बॅलेट. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, आता बंगालमध्ये निवडणुकीनंतर 4,000 इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जळाली. आता जळाली म्हणजे काय पोरखेळ आहे का? म्हणजे सगळा पुरावा नष्ट केला गेला. काय केला गेला? काहीतरी लपवायचं आहे. त्यामुळं आमची मागणी आहे स्पष्ट की तुम्ही पेपर बॅलेटवर जा, काही कोणाला फरक पडत नाही. आणि बूथ कॅप्चरिंग वगैरे वगैरे प्रकार होत नाहीत. आता आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात सैनिक बळ वापरतो, त्यामुळे त्याची काही भीती नाही. पण सरकारला जर निवडणुका जिंकण्याकरता EVMचा वापर करायचा तर मग आम्ही हातबल आहोत, आम्हाला काही करता येणार नाही. मतदारसंघाची पुनर्रचना केली जाणार आहे लोकसंख्येच्या आधारावरती. तर यानंतर लोकसंख्या जास्त असलेल्या राज्यांना प्रतिनिधित्व जास्त मिळण्याची शक्यता आहे. मग यातून दक्षिणेकडची राज्य स्वतःसुद्धा असं म्हणतात की आम्ही लोकसंख्येवरती नियंत्रण मिळवण्यासाठी चांगलं काम केलं, त्याची शिक्षा आहे का? तर महाराष्ट्र याकडे कसा बघतो किंवा काँग्रेस पक्ष म्हणून कसं? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार कसं बघतंय आपण पाहिलेलं आहे. आणि वरून दिल्लीतून जो आदेश होईल त्याच्या पलीकडे ते काही बघू शकणार आहे. महाराष्ट्राचं हित ते जपणार नाहीत. अनेक उदाहरणं मला देता येतील की ज्या प्रकारे मुंबईचं बांद्रा कुर्ल्याचं इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर मोदींनी पळवलं गांधीनगरला, ज्या प्रकारे मी मंजूर केलेली पालघर जिल्ह्यामध्ये मरीन
पोलीस अकॅडमीला जमीन पण दिली होती फुकट आम्ही सरकारला, ती पळवली द्वारकेला. अनेक गोष्टी सांगता येतील की महाराष्ट्राला एकही सेमीकंडक्टर उद्योग आलेला नाही. गुजरातमध्ये 3-3, 4-4 उद्योग आहेत. आणि या सगळ्या बाबतीमध्ये फक्त गुजरात गुजरात गुजरात. आज महाराष्ट्राच्या एकाही नेत्यानी, एकाही मोठ्या बिझनेसमॅननी, उद्योगपतींनी मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन करायचं मागणी केली नव्हती. पण मोदींच्या दुराग्रहामुळं बुलेट ट्रेन झाली. त्याचा निम्मा भुर्दंड महाराष्ट्रात जनतेवर पडणार आहे. आणि असे अनेक हट्टी निर्णय मोदींनी घेतले. जणू काही ते गुजरातचे पंतप्रधान आहेत अशा प्रकारे ते वागतात अजूनही. आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राचं हित जपण्याकरता मनात इच्छा असून देखील काही बोलू शकत नाहीत. चिडीचूप करून गप्प बसलेले आहेत. आता तुम्ही डिलिमिटेशनचं बोलला. सरकारनं घटना दुरुस्ती विधेयक आणलं, त्याचा पराभव झाला आणि खूप डेंडोरा पेटला की महिला आरक्षणाचं बिल आम्ही आणलं असताना काँग्रेसने त्याला विरोध केला. इतकी फसवणूक आहे की देशाचा पंतप्रधान आणि देशाचा गृहमंत्री इतकं खोटं बोलू शकतात देशाच्या नागरिकांची, याची कीव करावी, हसावं का रडावं समजत नाही. हे विधेयक खरं फक्त लोकसभेच्या सदस्यांची संख्या वाढवण्याचं आणि कमी करण्याचं होतं. त्यामुळे महिला आरक्षणाचा सूत्रामी संबंध नाही. महिला आरक्षण आम्ही दिलं पहिल्यांदा. राजीव गांधींनी सुरुवात केली. नरसिंहरावांच्या काळात आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचे विधेयक पारित केलं. मी महाराष्ट्रामध्ये महिलांच्या कथा 33% 50% आरक्षण वाढवलं आणि आम्ही महिलांच्या विरोधात आहोत. चुकीचं आहे. त्यांना फक्त लोकसभेचं महत्त्व कमी करायचं म्हणून त्याकरता 2 गोष्टी केल्या. सध्याची 543ची जी सदस्य संख्या आहे खूप गर्दी आहे. कुणाला बोलता येत नाही, काही नाही, कारण वेळच मिळत नाही, वेळ कमी असतो. आता ती 850 करायचं म्हणजे चौपाटीवर एखादी बैठक घ्यावी त्याप्रमाणे ती लोकसभेची बैठक होईल. आणि मग त्याला पाहिजे तेच लोक बोलतील, जे पाहिजे ते बोलतील. तर त्याला माझा वैयक्तिक प्रचंड विरोध आहे की लोकसंख्येची संख्या वाढवू नये. आता महिला आरक्षण कसं आहे त्यात द्या ना तुम्ही महिला आरक्षण, आमची हरकत नाही. पण खरं याचं घटनादुरुस्ती विधेयकाचं कारण काय होतं तर लोकसभेच्या तुलनात्मक संख्याबलामध्ये बदल करायचा. आणि तो कसा करायचा? तो 2004-05 साली आपण ठरवलं की दक्षिणेचे राज्य लोकसंख्या नियंत्रणामध्ये खूप चांगलं काम करतात. त्यांनी महिला शिक्षणावर, महिला साक्षरतेवर खूप प्रयत्न केलेत आणि त्यांचा महिला जनन दर हा कमी व्हायला लागलेला आहे. त्यामुळे लोकसंख्या वृद्धी दर कमी व्हायला लागलेला आहे. चांगली गोष्ट आहे. पण उत्तरेच्या राज्यामध्ये ते घडलं नाही. शिक्षणाचा अभाव आहे, महिलांच्या साक्षरतेचा अभाव आहे आणि खूप वेगानं तुलनात्मक दृष्टीनं लोकसंख्या वाढते. आता जर तुम्ही लोकसभेतल्या राज्यांच्या संख्येची जर रचना त्या राज्याच्या विद्यमान लोकसंख्येप्रमाणे केली तर हिंदी भाषी राज्य जिथं लोकसंख्या वेगानं वाढती आहे तिथं सदस्य संख्या वाढणार आणि दक्षिणेच्या राज्यांनी महाराष्ट्रासह त्यांनी लोकसंख्या बऱ्यापैकी नियंत्रण ठेवलेलं आहे. त्यांची लोकसंख्या कमी होणार. मग पुढं नेता निवडीचा प्रश्न, मग तुमचे किती मंत्री, मग पंतप्रधान कोण होणार, या सगळ्या गोष्टी त्यात आल्या. त्यामुळे आमचा ह्याला कडाडून विरोध आहे. हे महिला आरक्षण विधेयक नाही, ही शुद्ध फसवणूक आहे. ही फक्त मतदारसंघाची संख्या वाढ विधेयक आहे आणि त्याला आमचा विरोध आहे. मला वाटतं दक्षिणेच्या राज्याची त्याला नक्कीच कडाडून विरोध असेल. आता आपण उद्योगांबद्दल बोललो. कराड खरं तर कर्मभूमी आहे साहेब यशवंतराव चव्हाण साहेबांची, तशीच तुमची. प्रेमलताई चव्हाण यांनी 4 वेळा तिथून निवडून येत त्या सगळ्या गोष्टींना हातभारच लावलाय. तर सध्या कराडमध्ये सहकार क्षेत्राच्या बाबतीत किंवा आपण गोकुळचं उदाहरण घेऊ, तिथे प्रशासक बसवला जातो. तर सहकार चळवळीवर सुद्धा आता सहकार क्षेत्रावरती सुद्धा लक्ष ठेवून तिथे पण गळचेपी केली जाऊन स्वतःच्या संख्याबळाचा वापर केला जातोय आणि ते संपवण्याचा प्रयत्न होतो असं वाटतंय का तुम्हाला? निश्चितच होतोय. आणि त्याकरता सर्वात पहिल्यांदा दिल्लीमध्ये सहकार खात्याचं एक वेगळं मंत्रालय करण्यात आलं. पूर्वी एक विभाग होता आणि तो कृषी खात्याशी जोडला गेला होता दिल्लीमध्ये, कारण सहकार हा राज्य सरकारचा विषय आहे. पण आंतरराज्य सहकारी संस्थांच्या नियंत्रणाकरता आपण दिल्लीतून नियंत्रण करतो. त्याकरता अमित शहानी स्वतः एक वेगळं सहकार मंत्रालय स्थापन केलं, ते स्वतःकडे ठेवलं. कशाकरता ठेवलं तर सहकारी चळवळीवर एक अंकुश ठेवता यावा, कारण महाराष्ट्र, गुजरात अशी काही राज्य आहेत जिथे सहकारी चळवळ बळकट आहे. आता महाराष्ट्रामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये खूप भ्रष्टाचार बुक्काळलेला आहे.
पण गुजरातमध्ये नाही आहे. आणि त्यामुळे गुजरातची सहकारी चळवळ अजूनही काँग्रेसच्या नेत्यांच्या हातात आहे. महाराष्ट्रात काय झालं तर तिथल्या अंतर्गत भ्रष्टाचारामुळं राजकीय करण्याकरता पैसे वापरायचे आणि खूप मोठा भ्रष्टाचार करायचा, तो लपवण्याकरता मग सरकारच्या दारात जायचं. आणि म्हणून मग तुमची स्वायत्तता, वैचारिक स्वायत्ता टिकत नाही. आणि म्हणून हळूहळू सगळे सहकारी क्षेत्रातले कारखाने विद्यमान भाजप सरकारने आपल्या अंकुशात, आपल्या नियंत्रणाखाली आणले. अनेकांना पक्षांतर करायला लावलं. कितीतरी उदाहरणं मला सांगता येतील. आणि त्यामुळे जवळजवळ सगळी सहकार चळवळ त्यांनी जशी लोकशाही गिळंकृत केलेली आहे, म्हणजे खासदार फोडणं, आमदार फोडणं, तशी सहकार्याच्या चांगल्या संस्था ज्या आहेत त्या हस्तगत करायच्या. ज्याप्रमाणे विश्वविद्यालयामध्ये कुलगुरू नेमताना एका विशिष्ट विचाराची माणसं तिथं नेमली गेली आणि ती सगळी शिक्षण व्यवस्था हस्तगत केली, तशी सहकारी व्यवस्था हस्तगत करायचा प्रयत्न चाललेला आहे. गोकुळ एक उदाहरण आहे. पण प्रत्येक ठिकाणी आता माझ्या कराडला एक सहकारी संस्थेची निवडणूक झाली. एका मताला 4-4 हजार रुपये दिले गेले. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मी ऐकलं की एका मताचा दर 10 लाख रुपये काढला होता. मी ह्याला लोकशाही म्हणायचं का? आपण ही अत्यंत लोकशाहीची शोकंतला आहे. याला फक्त एकच व्यक्ती जबाबदार आहे, नरेंद्र मोदी. आता आपण कृषी क्षेत्राबद्दल बोलूयात. तिथे उत्पन्नाला शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला हमीभाव मिळत नाहीये. त्यांचं कांदा असेल, कुठल्याही पिकाला तिथे हमीभाव मिळत नाहीये. तर ह्या सगळ्यावरती नियंत्रण आणण्यासाठी इतकी मोठ्या प्रमाणात महागाई म्हणू किंवा त्यांना मिळत असलेला दर आणि प्रत्यक्ष बाजारात असलेला दर ह्यामधली तफावत, यासाठी काँग्रेसने कसा अंकुश ठेवला होता आणि आता तुम्ही काय सल्ला द्याल? एक तर आम्ही UPA सरकार, मी केंद्रात असताना डॉक्टर मनमोहन सिंग सरकारनं हमी दरामध्ये खूप भरपूर वाढ केली होती. हमी दर ठेवण्याकरता एक यंत्रणा आम्ही सुरू केली होती, कृषी मूल्य आयोगाची. आणि तो आयोग शिफारस करतो केंद्र सरकारला की प्रत्येक राज्याचे आकडे मागवतो की तुमचा किती खर्च आहे, तुमचा किती खर्च आहे. आणि राज्य आपल्या आपल्या राज्यातले प्रत्येक पिकाचा खर्च देतात. ऊसाला किती खर्च येतो, धानला किती येतो, बाकी जे काही पिकं असतील, कापसाला काय, सोयाबीनला काय. आणि त्यावर मग सगळ्या राज्यांची सरासरी करून देशात एकमेव हमीभाव ठरवला जातो. म्हणजे आता कमी जास्त नसतो, कारण कमी जास्त केलं की लगेच मग आंतरराज्य पळापळ सुरू होईल. पण काय येतं दुर्दैवाने, फक्त गहू आणि तांदूळ सोडलं तर बहुतेक कुठल्याही, आणि ऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला FRP आपण देतो, ती 3-4 पिकं सोडली तर कुठेही हमीभाव मिळत नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कधीतरी त्याला मिळतो, कधीतरी मिळत नाही. आणि विशेषतः नैसर्गिक जर एखादं संकट आलं, निसर्गाने जर कोप केला, काही पाऊस पडला नाही, अतिवृष्टी झाली, तर मग त्याला विम्याच्या माध्यमातून पैसे मिळणं अपेक्षित असतं, पण ते मिळत नाहीत. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 10-12 शेतकरी दररोज आत्महत्या करतायत. एका बाजूला विकसित भारताची फुशारकी करणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे की महाराष्ट्रासारख्या आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतक्या वर्षानंतर देखील आज आपल्याला शेतकऱ्यांना दररोज आत्महत्या करावी लागते. आणि आपण गप्पा मारतो विकसित भारताच्या. काय विकसित भारत म्हणजे काय, कोणी व्याख्या करत नाही, सांगत नाही काय. आणि आता 2047 साली तर कोण बघणार आहे त्यावेळेला. तर मला वाटतं की शेतकऱ्यांची परिस्थिती फार गंभीर आहे. शेतकऱ्याला हमीभाव दिला गेला पाहिजे, त्याकरता व्यवस्था करता येईल. भाजपच्या मध्य प्रदेश सरकारनं भावांतर हमी योजना म्हणून एक योजना आणली होती. थोडी अंमलात आणण्यामध्ये अडचणी आल्या, पण तशा प्रकारची काहीतरी योजना अंमलात आणली गेली पाहिजे, तरच शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील. आणि दुसरं, शेतकऱ्याची सिंचन व्यवस्था असेल, शेतकऱ्याला लागणारं खताचं अनुदान असेल, ह्या सगळ्यामधला भ्रष्टाचार थांबला पाहिजे. माझ्या कालखंडामध्ये 70,000 कोटीचा सिंचनाचा भ्रष्टाचार झाला होता. आता नुसता आरोप आम्ही विरोधक म्हणून करतो असं नाही, तर स्वतः पंतप्रधान मोदींनी त्याला शिक्कामोर्तब केलं होतं. आता तो जर भ्रष्टाचार झाला नसता तर कदाचित काही प्रकल्प पूर्ण झाले असते, कदाचित 2 शेतकऱ्यांनी कमी आत्महत्या केल्या असत्या. पण सरकारचं त्यामध्ये लक्ष नाही. आजचं सरकार 12 वर्षाचा सण साजरा करतं आहे. 12 वर्षाचा का करतं आहे मला माहिती नाही, कारण 12 वर्षाचं कोणीच करत नाही. एकतर 5-5 वर्षाच्या निवडणुकीनंतर करू शकता तुम्ही की आम्ही 3दा निवडून आलो, ठीक आहे. किंवा आपण स्वर्ण जयंती, रजत जयंती, डायमंड ज्युबिली, प्लॅटिनम ज्युबिली करतो, 25, 50, 75. हे 12 कुठून आलं?
मग उद्या तुम्ही 13वी कराल, 14वी कराल, तुम्हाला जाहिरातबाजी करायला काही लागत नाही कारण. पण शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे आणि आता भारत अमेरिका व्यापार करार झाल्यावर ती आणखी बिकट होईल. आज वाणिज्य मंत्री, व्यापार मंत्री आपली वाटाघाटी करतायत, आज करतायत अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांशी. पण त्यामध्ये शेतीमंत्री कुठं आहे? शेतकऱ्याचं हित कोण बघणार? तर आमचा यामध्ये खूप आक्षेप आहे. आम्हाला निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलं की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. झालं आहे का? काहीतरी ठातूरमातूर आकडे देऊ नका. आज आत्महत्या किती होते सांगा. आणि तुम्ही सांगताय की आम्ही 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणलं. मग त्यामध्ये 81 कोटी लोकांना आपण फुकट अन्न देतो, त्याचं काय झालं? त्यांचं अन्नदान जर बंद केलं तर ते कुठं जातील? मग दारिद्र्य रेषेच्या वर जातील का खाली जातील? त्यांना अन्न खायला मिळत नाही म्हणून आपण देतोय फुकट अन्न. आणि कशा तुम्ही फुशारक्या मारताय? पेट्रोलचे, गॅसचे दर आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या सर्व बाबी लक्षात घेता आंतरराष्ट्रीय राजकारणात आपला काही गडबड होते का हे करताना, वाटाघाटी करताना, किंवा आपण आपलं स्वतःचं हे करताना कमी पडतोय का? दोन गोष्टी आहेत. एक अर्थकारण विषयक आहे, त्यामध्ये मग महागाई, रुपयाची किंमत, व्यापारातली तूट, या बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये, विकास दर. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही विचारलं की आपली आंतरराष्ट्रीय पत घटली आहे का परराष्ट्र धोरणामध्ये. दोन्ही गोष्टीचं उत्तर थोडक्यात द्यायचं झालं तर भारताचे विकास दराचे आकडे हे बोगस आहेत. भारताचा आर्थिक विकास दर 7.7% आहे असं सरकार छाती ठोकून सांगतंय. पण तुम्ही त्याचे जे सगळे पॅरामीटर बघितले की किती परकीय गुंतवणूक होती आहे, किती लोक आपल्या भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक करतायत, किती पैसे बाहेर जात आहेत, किती लोक देश सोडून परदेशी कायम राहायला गेलेले आहेत, श्रीमंत लोक, किती लोक ड्युअल सिटिझनशिप घेत आहेत, भारताचे आणि दुसऱ्या एका देशाचे नागरिकत्व घेत आहेत की आपल्याला तिकडं बाहेर जाता यावं. म्हणजे आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. आता त्यामध्ये युद्धामुळं तेलाच्या किमती वाढल्या, आणखी आपल्याकडे टेन्शन आलेलं आहे. आणि सरकार फक्त छुपी आकडेवारी देऊन आकडे फुगवून सांगते जी वस्तुस्थिती नाही आहे. अलीकडेच जागतिक बँकेने आणि नाणेनिधीने भारताचे आकडे फसवे आहेत म्हणून भारताच्या आकडेवारीला ABCD पैकी C क्रमांक दिला आहे. म्हणजे तुमची आकडेवारी फार विश्वासार्ह नाही. कशाचं लक्ष नाही आणि सरकारचं काही लक्ष नाही, कुठे चर्चा करत नाहीत. आता विकसित भारताची व्याख्या काय की विकसित भारत म्हणजे दरडोई उत्पन्न इतकं, ह्याची व्याख्या जागतिक बँकेने केलेली आहे. आज आपलं भारताचं दरडोई उत्पन्न $2700-2800 प्रति व्यक्ती प्रतिवर्ष आहे. आणि भारताचा प्रति व्यक्ती उत्पन्नामध्ये 140पेक्षा जास्त नंबर खाली आहे. म्हणजे इतके 140 देश आपल्यापेक्षा प्रति व्यक्ती उत्पन्नामध्ये श्रीमंत आहेत. आपलं उत्पन्न $2700-2800 आहे. सिंगापूरचं 1,30,000 आहे. अमेरिकेचं 90,000 आहे. कुठे आहे आपण? तर त्यामुळं 2700 इतकं उत्पन्न आहे ते $15,000 पर्यंत गेल्याशिवाय आपण विकसित म्हणू शकणार नाही. आणि आत्ताचा जो विकास दर आहे, सरकार सांगते 7%, ॲक्च्युली 2% पण नाही आहे. त्या विकास दरानं काही होणार नाही. आपल्याला 8 ते 9% वार्षिक विकास दरानं पुढची 25 वर्ष सलग काम करावं लागेल, जे इतिहासात कधी कुठल्याच देशात झालेलं नाही. मग ते तुम्ही करणार आहे का? मग खोटे आकडे कशाला देत आहे? आणि अंधभत्ता आहे ते नुसते डेंडोरा पिटत आहेत की आम्ही झालो. आज भारताची अर्थव्यवस्था, एकूण टोटल अर्थव्यवस्था, कारण 2 आकडे असतात. एक देशाची अर्थव्यवस्था किती मोठी आहे, किती उत्पन्न आहे, आणि व्यक्तिगत उत्पन्न प्रत्येक व्यक्तीचं किती आहे. तर देशाची अर्थव्यवस्था ही 4थ्या क्रमांकावर होती. मोदींच्या नेतृत्वाखाली ती आता 6व्या क्रमांकावर गेली आहे. सरकारी आकडे आहेत. आणि दरडोई उत्पन्नामध्ये तर आपला नंबर 140च्या पेक्षा खाली आहे. तर कुठला विकसित भारताची व्याख्या तुम्ही करताय? हे झालं अर्थकारणाचं. आता परराष्ट्र धोरणामध्ये पाहिलं तर तुम्ही तुलना केली की इस्रायल गाझाचं युद्ध झालं, युक्रेन रशियाचं युद्ध झालं, नंतर अमेरिकेने इराणवर हल्ला केला. प्रत्येक युद्धामध्ये भारताने काहीच भूमिका घेतली नाही, नुसती बघ्याची भूमिका घेतली. सामरिक तटस्थता असं नाव दिलं गेलं, पण भित्रेपणा होता. अमेरिकेने इराणच्या नेतृत्वाचा खून केला. तुम्हाला सांत्वन साधं करायला जमलं नाही.
एक शिष्टाचार असतो की कुठल्याही देशाचा वरिष्ठ नेता जर वारला तर तिथं आपण एम्बॅसीमध्ये जाऊन सही करतो, कंडोलन्स मेसेज देतो किंवा पत्र लिहितो, फोन करतो. काही केलं नाही, कारण अमेरिकेची भीती आहे. आज पाकिस्तानची परिस्थिती अशी आहे की इराण अमेरिकेचा युद्धबंदी करार हा पाकिस्तानच्या मध्यस्थीनं झाला. पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय पटलावर मुख्य टेबलवर बसलेला आहे, भारताचा कुठं पत्ता नाही. भारताला कोणी विचारत पण नाही, साधा फोन पण करत नाही. भारताची परराष्ट्र नीती संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. नेहरूंनी ज्या उंचीवर परराष्ट्र धोरण नेलं होतं, जी भारताची प्रतिष्ठा होती, ती सगळी मातीमूल झालेली. त्याचं कारण असं आहे की राहुल गांधी ज्याप्रमाणे आरोप करतात की पंतप्रधान हे कुठेतरी अडकलेले आहेत, प्राईम मिनिस्टर इज कॉम्प्रोमाइज्ड, आणि त्याचे बरीच उदाहरणं आहेत. अमेरिकेमध्ये एप्स्टीन फाईलचं जे प्रकरण चाललेलं आहे त्यामध्ये काही नावं आलेली आहेत, आणि त्या प्रकरणामध्ये कालच इंग्लंडच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला, कारण त्यांनी एका व्यक्तीला नेमलं जो एप्स्टीन नावाच्या माणसाचा दोस्त होता. आणि एप्स्टीन हा बाललैंगिक शोषण करणारा गुन्हेगार असताना त्याच्याशी तुम्ही संबंध ठेवले या आरोपावरून ब्रिटनच्या पंतप्रधानांना कालच राजीनामा द्यावा लागला. आणि आपल्या देशात 3 लोकांची नावं आहेत, आणि त्या सगळ्या जर एप्स्टीन फाईलचे कागदपत्र जेव्हा उघड होतील तेव्हा जो बॉम्बस्फोट होईल त्याचं काय होणार आहे मला माहिती नाही. कारण आत्तापर्यंत एकूण 60 लाख दस्तावेजापैकी 30 लाख दस्तावेज जाहीर झालेले आहेत. अजूनही 30 लाख दस्तावेज अमेरिकेतून प्रकाशित व्हायचे आहेत, ते करावेच लागणार आहेत, कारण तसा अमेरिकन संसदेने कायदा केलेला आहे. पण इराणचं युद्ध चालू होतं, लोकांचं लक्ष थोडं विचलित झालं. आता पुन्हा ते निघेल बाहेर. आता आपण शैक्षणिक घटनांकडे बघूया. नीट परीक्षेचे पेपर लीक झाले, त्यानंतर तरुणांचा खूप मोठा असंतोष जो कॉक्रोच पार्टीच्या निमित्ताने समोर आला. त्यानंतर ह्या सगळ्या घटनांकडे तुम्ही कसं? हे बघ, काय आहे की अनेक वेळेला पेपर फुटीची प्रकरणं झालेली आहेत. हे पहिल्यांदा झाले असं नाही. आपण बऱ्याच स्पर्धा परीक्षा घेतो, UPSCची परीक्षा घेतो, आपण इंजिनिअरिंग करता JEEची परीक्षा घेतो, आणि नीटची सर्वात मोठी परीक्षा घेतो. यावर्षी जवळजवळ 23 लाख विद्यार्थी बसले होते नीट UG करता. आणि बरेचसे खाजगी कोचिंग क्लासेस आहेत, तर ते विद्यार्थ्यांना सांगतात की तुम्ही आमच्या कोचिंग क्लासला आला तर तुमचा नंबर येईल, तुम्ही उत्तीर्ण व्हाल, तुम्ही स्पर्धा परीक्षा पास कराल वगैरे. तर ह्या सगळ्या नीट प्रक्रियेमध्ये आणि परीक्षा प्रक्रियेमध्ये 3 प्लेयर्स आहेत. एक जे ही नीट परीक्षा चालवतात, मग त्यामध्ये पेपर लिहिणारे, पेपरचं भाषांतर करणारे, पेपर छापणारे, पेपरचे ट्रान्सपोर्टेशन करणारे, परीक्षा हॉलमध्ये चेकिंग करणारे, नंतर पेपर लिहून आले की ते तपासणारे, ही सगळी सिस्टीम आहे. ही सरकारी यंत्रणा आहे सगळी. दुसऱ्या बाजूला पेपर फुटी झाली तर सगळ्यात फायदा कोणाचा होतो, तर काही विद्यार्थ्यांचा होतो, पण सर्वात मोठा सामुदायिक फायदा होतो कोचिंग क्लासवाल्यांचा. आणि ते पेपर फोडण्यामध्ये त्यांना खूप मोठा इंटरेस्ट असतो की जर एखादा पेपर मिळाला आणि आपण आपल्या क्लासच्या मुलांना दिलं तर आपल्या क्लासच्या मुलांची टक्केवारी वाढेल आणि पहिल्या क्रमांकात ते येऊ शकतील, म्हणून त्यांचा इंटरेस्ट असतो. आणि तिसरा प्लेयर जो आहे तो व्हिसल ब्लोअर, म्हणजे ज्याला पेपर मिळाला आहे, त्यांनी फायदा घेतला आहे, पण ते एक सामाजिक भावनेतून त्यांनी सांगितलं की नाही चुकीचं चाललेलं आहे, आणि मग तो जाहीर करतो. आता ही सगळी प्रक्रिया व्हायला कुठेतरी राजकीय राजश्री असल्याशिवाय होणार नाही, कारण कोणीतरी सिस्टीममधल्या माणसाने पेपर लीक केलेला आहे, सरकारी माणसाने. त्याच्याशिवाय पेपर लीक होणार नाही. पेपर लीक झाला की कोणाला तरी मिळाला तो मध्यस्थाला, त्यांनी ते विकले पेपर 5-5, 10-10 लाखांना, आणि काही विद्यार्थ्यांनी विकत घेतले, त्यांचा फायदा झाला. काय नंतर व्हिसल ब्लोअरनी सांगितलं की मला पेपर लीक झाले, त्यानंतर परीक्षा रद्द झाली. पण आत्तापर्यंत इंडियन एक्सप्रेसमध्ये स्टोरी आली होती की 45 वेळेला पेपर लीक झाल्या, ज्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते. अशा 45 घटना घडल्या, आणि त्यामध्ये 45 वेळेला FIR दाखल केलेला आहे. शिक्षा किती जणांना झाली? यावेळेला नीटची पेपर फुटले, दोघांच्या बदल्या केल्या. चीनमध्ये आपण अशाच प्रकारे मोठी परीक्षा घेतात, 1.25 कोटी लोक त्या परीक्षेला बसतात, तिथं कधी पेपर लीक होत नाही. कारण का? तर कधी काही घडलं तर दुसऱ्या दिवशी ते तुरुंगात जातात.
हे तर कोणी तुरुंगात जात नाही. याचा अर्थ काय की कुठंतरी त्याला राजाश्रय आहे. आणि त्यामुळं जरी FIR केला थातूरमातूर तरी त्याची चौकशी जुजबी होते, नंतर केस बंद केली जाते. म्हणून मी माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये बोललेलो आहे की शिक्षण मंत्री प्रधानांनी राजीनामा द्यावा ही आमची काँग्रेस पक्षाची मागणी आहे, त्या दिपकेची मागणी आहे, माझी मागणी आहे. पण त्याचबरोबर माझी आणखीन एक मागणी आहे की भारत सरकारनं आत्तापर्यंत जेवढ्या पेपर फुटीची प्रकरणं झालेली आहेत गेल्या 10, 12, 15 वर्षामध्ये, त्याचा एक व्हाईट पेपर श्वेतपत्रिका काढली पाहिजे. कधी FIR झाला, कोणाला केलं, कोणाला शिक्षा झाली, कोण सूत्रधार होते, त्यामध्ये सुधार काही केला का नाही, हे सगळी केली पाहिजे अशी माझी दुसरी मागणी आहे. प्रचंड मोठा मनस्ताप झाला आहे विद्यार्थ्यांना, पालकांना. 23 लाख मुलं आणि त्यांचे पालक, त्यांचे जवळचे आप्तेष्ट म्हटले तर जवळजवळ अर्धा कोटीच्या वर लोकांना मनस्ताप झालेला आहे. याला कोण जबाबदार आहे? आणि बेदरकारपणे हसत हसत तुम्ही सांगताय की नाही अभी हम ये ऐसे करेंगे वैसे करेंगे. तर किमान UPA सरकारचं मी सांगतो आमच्या वेळेला अनेक केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्यावर आरोप झाल्याबरोबर आरोप सिद्ध झाला नाही तर आरोप झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला. मला आठवते पवनकुमार बन्सल रेल्वे मंत्री, अश्विनी कुमार कायदा मंत्री, राजीनामा दिला. राजा तुरुंगात गेले, कलमाडी तुरुंगात गेले, कनिमोजी तुरुंगात गेले. आमचे UPA सरकारचे मंत्री होते ते. महाराष्ट्रात 4 मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला, इंदिरा गांधींनी आणि सोनिया गांधींनी. विलासराव देशमुख, शिवराज पाटील, RR आबा. एक परंपरा आहे की नैतिक जबाबदारी राजकीय नेत्यांनी घेतली पाहिजे. भाजपच्या काळामध्ये एकाही राजकीय नेत्यानं जबाबदारी घेताना दिसतोय का आपण? आजच इंडियन एक्सप्रेस वर्तमानपत्राने एक इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी केलेली आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उज्जैन या गावाची सुधारणा करण्याकरता एक अर्बन डेव्हलपमेंटचा प्लॅन केला आणि सगळ्या बोक्याच्या जमिनी त्या मुख्यमंत्र्याच्या नातेवाईकांनी घेतल्या. नावासकट त्याचं काय नातं आहे काय सगळं इन्व्हेस्टमेंट आलेलं आहे. मोदी त्यावर काही करणार आहेत? न खाऊंगा न खाणे दूंगा म्हणणारे मोदी, अरे तुमच्या आशीर्वादाने सगळं चाललं आहे. आज मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचा तुरंत राजीनामा घेतला पाहिजे, चौकशी केली पाहिजे. निर्दोष असेल तर त्याला पुन्हा बसवा खुर्चीवर. पण ही नैतिकता भाजपमध्ये नाही आहे आणि त्यामुळं सर्वात अनेक आश्वासनं मोदींनी निवडणुकीपूर्वी दिली. शेतकऱ्याचं उत्पन्न, 2 कोटी रोजगार, महागाई कमी करतो, पेट्रोल डिझेलचे कमी करतो खर्च, रुपयाची किंमत मजबूत करून खिल्ली उडवली होती मनमोहन सिंगची. पण सर्वात मोठं त्यांचं जे फसवणूक त्यांनी जी केली की न खाऊंगा न खाणे दूंगा. 15 लाखाचं मला काही विशेष नाही आहे, हे खोटंच होतं ते. पण न खाऊंगा न खाणे दूंगा लोकांनी मतं दिली तुम्हाला. आणि आता तुमचं काय चाललं आहे? राजकीय भ्रष्टाचार, आर्थिक भ्रष्टाचार. प्रत्येक रस्त्याच्या कामामध्ये 40% कमिशन आहे. आज शिक्षणाच्या परिस्थितीबद्दल बोलतोय. महाराष्ट्रामध्ये TET परीक्षा पास झालेले किती शिक्षक आहेत? माझ्या माहितीप्रमाणे 25% शिक्षकांनी देखील ती परीक्षा पास केलेली नाही. शिक्षणावर तुम्ही खर्चच करत नाही. आज महाराष्ट्रातलं देशातलं एकही विश्वविद्यालय जगातल्या पहिल्या 100मध्ये नाही आहे, कारण आपण खर्च करत नाही. आणि चीन कुठे पुढे निघून गेले. रिसर्च डेव्हलपमेंटवर पैसे नाहीत, शिक्षणावर पैसे नाहीत, आरोग्यावर पैसे नाहीत. फक्त पैसे आहेत रस्ते, पूल, त्यातून 40% कमिशन आणि त्यातून मग आमदार खरेदी, खासदार खरेदी. या सध्याची सगळी राजकीय परिस्थिती बघता नव्याने ज्या तरुणांना राजकारणात यायचं आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? काय आहे की कॉक्रोच पार्टीचं उदाहरण आपण पाहिलं. एका साधं त्याने त्या व्यक्तीने औरंगाबादच्या मुलांनी अमेरिकेत होता, त्यांनी सरन्यायाधीशांच्या टिप्पणीवर त्यांनी ट्विट केलं, काहीतरी कॉमेंट टाकली. किती लोकांनी त्याला सपोर्ट केला असेल? म्हणजे देशात किती प्रचंड युवकांमध्ये नाराजी आहे. पण दुर्दैवाने काय झालं की देश इतका मोठा खंडप्राय आहे, युरोप खंडासारखं आपलं राष्ट्र आहे, अनेक भाषा, अनेक जाती, अनेक विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे संबंध देशामध्ये लोक पेटून उठत नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर जयप्रकाश नारायणचं त्यावेळेचं आंदोलन झालं असेल, किंवा मंडल आंदोलन झालं असेल, किंवा नवनिर्माण समितीचं गुजरातचं आंदोलन झालं असेल, किंवा अण्णा हजारांचं आंदोलन झालं, किंवा शेतकऱ्यांचं हरियाणा पंजाबमधलं आंदोलन असेल. देशव्यापी आंदोलन होत नाही. अगदी मी 1857च्या स्वातंत्र्य युद्धाकडे जातो. त्याची घटना घडली. कोण होतं त्यात? काही संस्थानिक होते आणि उत्तर भारतीय करायचे होते, दक्षिणेत कोण होतं का? म्हणजे देश पेटून उठत नाही, कारण ती मानसिकता देशाची झाली. आपण इतके वर्ष गुलामगिरीमध्ये होतो.
1000 वर्ष मुघलांनी आपलं राज्य केलं, नंतर ब्रिटिशांनी राज्य केलं. तर म्हणजे चलता है चलने दो, असेच असले परिस्थिती नशिबात लिहिलेलं आपल्या, काय करायचं, अशी परिस्थिती झालेली आहे मानसिकता. मला वाटतं युवा कॉक्रोचच्या नावानं थोडं युवक जागे झाले तसं वाटतंय, पण अजूनही देशव्यापी आंदोलन केलं पाहिजे. जात पात सोडून, धर्म भाषा हे सगळं सोडून, सीमावाद हे सगळं सोडून फक्त भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आणि देशाची प्रगती कशी वेगाने याकरता आंदोलन केलं पाहिजे. लोकांच्या रोजगाराचा प्रचंड मोठा प्रश्न आहे. आज AI मुळे नोकऱ्या मिळणार नाहीत, सरकारकडे काही रोडमॅप आहे का, तर बिलकुल नाही आहे. आणि त्यामुळे परिस्थिती फार चिंताजनक आहे. पण मग राजकारणामध्ये येताना त्यांनी ज्यांना खरंच खूप इच्छा आहे किंवा पण माझा त्यांना सल्ला 2 गोष्टी आहेत. राजकारणामध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला आमदार खासदार व्हायचं असेल तर मग अवघड आहे, कारण त्याला प्रचंड पैसा लागतो, कुठेतरी नातेगोत्याचे संबंध लागतात, ते तर होत नाही, कारण अजून आपण त्या अमेरिका इंग्लंडसारख्या लोकशाहीकडे गेलेलो नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. सगळ्या पार्टीकडे आपण पाहिलं तर सगळ्या घराणेशाहीवर चाललेल्या पार्टीज आहेत आणि ते आता फुटायला लागलं. DMKमध्ये उदयनिधी मुलाला पुढं केलं, तिथं पराभव झाला. ममताने अभिषेकला पुढं केलं, तिथं पराभव झाला. तर शिवसेनेचं उबाटाचं काय झालं बघितलं आपण. आता ते शरद पवारांची पार्टी त्याच मार्गाने चालली असे मीडियाचे रिपोर्ट्स आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष असतात, त्यांच्यामध्ये अंतर्गत लोकशाही पाहिजे, ते आपल्या देशात नाही आहे. आणि दुसरं काय झालं की जे सामाजिक ज्ञानचा जो विषय असतो, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, पॉलिटिकल सायन्स, फिलॉसॉफी, हे विषय आपण शिकवत नाही. कारण सांगतो अरे तू हिस्ट्री केलंस तर तुला नोकरी मिळणार नाही, उपाशी मिळतील, तुला कोणी मुलगी लग्न करणार नाही तुझ्याशी, आणि मग इंजिनिअरिंग कर किंवा मेडिसिन किंवा मॅनेजमेंट कर. त्यातून नेतृत्व निर्माण होत नाही. आज आपण फ्रेंच राज्यक्रांती कशी झाली, अमेरिकन राज्यक्रांती कशी झाली, रशियन राज्यक्रांती कशी झाली, सत्याग्रहाची रक्तविहीन क्रांती गांधींनी कशी केली, याचं कोण शिकवतो का मुलांना? त्यांना कोणाला इंटरेस्टच नाही आहे. त्यांना फक्त पैसे किती मिळतील, IT मध्ये 2 नवरा बायकोला नोकरी मिळाली, खुश झाले, सगळे अमेझॉनवर सगळे जेवण मागवा, हे करायचे पाहिजे सगळे लोक असतात. आणि त्यामुळं देशाकरता आपण जी सोचली पाहिजे, इतर देशांनी कशी क्रांती केली तशी क्रांती आपल्या देशातून आपण बदल घडवला पाहिजे, ही भूमिका आज नाही आहे, ती कधी येईल मला माहीत नाही. प्रार्थना मी करतो की यावी तशी भूमिका. पण आता कॉक्रोचबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी कॉक्रोच पार्टी हे नाव दिल्याबद्दल त्यांची शंका निर्माण झाली. म्हणजे तुम्हाला कुठेतरी राजकीय इंटरेस्ट आहे, कॉक्रोच आंदोलन करा, युवा आंदोलन करा. पार्टी म्हटलं की मग निवडणूक आली. शरद जोशी देखील जेव्हा त्यांनी शेतकऱ्यांचं आंदोलन केलं तेव्हा ती खूप मोठ्या पातळीवर गेली, पण निवडणुकीला उभं राहिल्यावर ती मुवमेंट संपली. मग मुलांना माझी विनंती अशी आहे की तुम्हाला जर पाहिजे की मला आमदार खासदार व्हायचं म्हणून तुम्ही राजकारण येणार असाल तर मी ते अवघड आहे. कारण आत्ता या परिस्थितीमध्ये तुम्ही किती बुद्धिमान असाल, किती हुशार असाल तर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. पण याचा अर्थ तुम्ही राजकारण येऊ नये का, तर नाही. तर तुम्ही पब्लिक पॉलिसीमध्ये भाग घेतला पाहिजे. जे काही विषय आज आता समजा महाराष्ट्र सरकारमध्ये देवस्थान इनाम जमिनीला रेग्युलरायझेशन करण्याचं विधेयक आणायचं चाललेलं आहे. लगेच हिंदू संघटना पुढे आल्या की नाही आमचं देवस्थान म्हणजे आमच्या धर्माच्या विरुद्ध काहीच चाललं आहे, आता ते बिल पासच होणार नाही. तर तिथं युवकांनी उभं राहिलं पाहिजे की नाही, सरकार काही चांगलं करत असेल तर त्याला अशा लोकांनी अंधश्रद्धावाल्यांनी अडवलं नाही पाहिजे. मी जेव्हा अंधश्रद्धा विरोधी विधेयक पारित करायचा प्रयत्न केला, आम्ही अजित पवार यांनी दोघांनी, अजित पवारांनी त्याला साथ दिली, तर कुठेतरी वारकऱ्यांना पुढं करा, कुठं कोणाला तरी पुढं करा, हाणून पाडायचं की नाही हिंदू धर्माच्या विरोधात आहे. काय हिंदू धर्माच्या विरोधात? बाल मृत्यू होत आहेत, खजिन्याकरता कोण करते, संतान प्राप्तीकरता कोणी खून करते, एक प्रथा पण चालू आहे त्याच्या 21व्या शतकामध्ये. त्याकरता आम्ही कायदा केला तर तुम्ही विरोध करता त्याला. अनेक गोष्टी आहेत. तर त्याकरता युवकांनी, माझी अगदी विनंती आहे युवकांना की तुम्ही आपला अभ्यास करा, आपलं करिअर सांभाळा, आपलं लाईफ करा, पण पब्लिक पॉलिसीच्या डायलॉगमध्ये भाग घ्या. एखाद्या आमदार खासदाराला जाऊन तुम्ही तिथे इंटर्न म्हणून काम करा, कम्प्युटर त्याचं काम करा, किंवा एखादा विषय आला त्यामध्ये तुम्ही ग्रुप करा विद्यार्थ्यांचे, 8-10 लोकांचे. तिथं दररोज आठवड्यातून एकदा बसून एखाद्या विषयावर चर्चा करा. कुठं अर्थकारण असेल, परराष्ट्र धोरण असेल, सामाजिक धोरण असेल, समतेचं धोरण असेल, त्यावर करा. म्हणजे तुम्हाला राजकारणामध्ये भाग घेता येतो. पण तुमचं लक्ष जर असेल की मला आमदार व्हायचं, खासदार व्हायचं, मग तुम्ही वेगळा ट्रॅक आहे.
त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल मला माहिती नाही. पण तो पब्लिक पॉलिसीमध्ये देशाचं राजकारण कुठल्या दिशेनं चाललं आहे, आज जो घोडाबाजार झाला त्यावर तुम्ही उठून उभं राहिलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांना राज्यकर्त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, तुम्ही कसं केलं आहे, काय केलं, कुठं झाली लोकशाही. आणि त्यामुळे माझी युवकांना विनंती आहे की तुम्ही नक्कीच पब्लिक पॉलिसी डिस्कोर्समध्ये भाग घ्या. तुम्हाला अर्थात संधी मिळाली तर तुम्ही जरूर आमदार खासदार व्हा, पण ते उद्दिष्ट ठेवून गेलं तर मग फक्त 550 लोकांना खासदार होता येतं देशात आणि महाराष्ट्रातल्या 48 लोकांना खासदार होता येतं, 288ला आमदार होता येतं. ते उद्दिष्ट ठेवू नका, मिळेल कदाचित तुम्ही चांगलं काम केलं तर. धन्यवाद सर, ETV भारतशी तुम्ही संवाद साधल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा पुढच्या तुमच्या. ठीक आहे, आता मला जेवढं काय करता येईल ते मी करेन अजून. कॅमेरामॅन अनिल निर्मळ यांच्यासह मी प्रतिज्ञा, ETV भारत, मुंबई.